जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय श्रीराम. सर्वप्रथम मी भारत मातेला वंदन करते आणि विश्वात फक्त आहे विख्यात बहादर दोन, जे गेले आईकरिता सागरास पलांडून. हनुमानानंतर आहे हा या विनायकास मान. अशा या स्वातंत्र्यवीर हिंदू हृदय सम्राट असलेल्या विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांना मी शतशः विनम्र अभिवादन करते. व्यासपीठावर असलेले स्वामी पूजनीय स्वामी सूर्यानंद गिरी महाराज, आदरणीय अंकुशजी रांगडे आणि माननीय दर्शनजी चाचू यांना वंदन करते आणि आपल्या सगळ्या हिंदू धर्म अनुरागी असलेल्या बंधू भगिनींना विनम्र अभिवादन करते आणि आजच्या माझ्या विषयाला मी सुरुवात करते. शताब्दी वर्ष आहे संघाचं. संघाचा एक वेगळा अर्थ मी सांगितलेला आहे की तो संघ नाही, संघ एकत्र करणे. आणि या एकत्र करण्याच्या उद्देशाने जो आपला आज कार्यक्रम आपण घेतो आहे, हा कार्यक्रम आहे आणि रामाचा उल्लेख नाही असं शक्य नाही आहे. आणि म्हणून मी आजचा विषय जो घेतलेला आहे तो राम आदर्श नायक असा घेतलेला आहे. आपदा बहरतारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. असंच एकदा कैलास पर्वतावर शंकर आणि पार्वती गप्पा मारत होते. नवरा बायको गप्पा मारत होते. तेव्हा मोबाईल नव्हते. गप्पा मारत होते आणि एक प्रश्न पार्वतीच्या मनामध्ये आला. ती शंका तिने आपल्या पतिदेवांना विचारली. काय शंका आली तिच्या मनामध्ये? केनो उपाय अधुना विष्णू नाम सहस्रनाम पठ्यते पंडिते नित्यम श्रोतुम इच्छामी अहम. तिने विचारलं की विष्णू सहस्र नामाचा मी उल्लेख ऐकते आहे, पंडित लोक सारखं म्हणतात आहे ते, त्याने खूप मोठं फळ प्राप्त होतं असा त्या विष्णू सहस्र नामाचा महिमा पण आहे. पण ते विष्णू सहस्रनाम थोडं मोठं आहे, म्हणायला थोडं अवघड आहे. मग जे ते म्हणत नाही त्यांना त्याचं फळ मिळणार नाही का, असा प्रश्न तिच्या मनामध्ये आला. आणि तिने आपल्या पतींना विचारलं की याच्यावर उपाय काय? केनो उपाय अधुना, आता याच्यावर उपाय काय आहे की आम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणणं जमत नाही आहे, पण आम्हाला त्याचं फळ हवं आहे. म्हणजे अगदी एवढं मोठं न म्हणताना छोट्याशा कुठल्या तरी प्रयत्नाने आम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं फळ मिळू शकते का? महादेवच ते हसले किंचित आणि म्हणाले हो अगदीच. काय म्हणाले? राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. आपल्या रामरक्षातला हा श्लोक आहे की आहे हे वरानने. काय सुंदर विशेषण वापरलेलं आहे बघा महादेवाने पार्वतीसाठी, वरानने. म्हणजे अगदी सुंदर मुख असलेल्या हे स्त्री आहे, महादेव आहेत ते. आहे उपाय काय आहे? राम राम आणि राम. केवळ फक्त या दोन अक्षरांनी आपलं जीवन उद्धारून जाणार आहे. नवे विष्णू सहस्रनामाचं जे पुण्य आहे ते पुण्य केवळ हे दोन अक्षर उच्चारल्याने, या दोन अक्षराचं नामस्मरण केल्याने आपल्याला हे प्राप्त होणार आहे. हा रामनामाचा महिमा आहे. रामनामाचा महिमा सांगणारी आणखीन एक गोष्ट आहे बघा. रामायणामध्ये रामरक्षा वगैरे स्तोत्र मंत्र सगळे धरून एकूण 100 कोटी श्लोक आहेत. देव दानव आणि मानव भांडण करायला लागले. देव म्हणाले की राम देव आहे, त्यामुळे हे 100 कोटीचे श्लोक आहेत ते आमचे आहेत, आम्हाला ते द्यावे. दानव म्हणाले की नवे रामायणामध्ये रावण कोणता आहे, मग हे कोणाचे श्लोक आहेत? हे दानवांचे श्लोक आहेत, तेव्हा ते श्लोक आम्हाला तुम्ही द्यावे. मानव म्हणाले तर वाल्मिकी रामायणामध्ये किंवा रामाचा उल्लेख मानव असा केला जातो, मग हे श्लोक कोणाचे आहेत? हे श्लोक आमचे, आम्हाला ते द्यावे. झालं, तिघांमध्ये भांडण सुरू झालं. तिघेही गेले ब्रह्मदेवांकडे.
ब्रह्मदेवाने आल्याबरोबरच हातवारण करून महादेवांकडे पाठवून दिलं की हा काही गुंता मी सोडवू शकत नाही, याच्यासाठी तुम्हाला कुठे जावं लागेल, महादेवांकडे. महादेवांनी त्याचीच वाट पाहत होते. आले, महादेवांकडे आले आणि त्यांनी आपली सगळी समस्या सांगितली की असा असा आमचा प्रश्न आहे, आम्हाला हे 100 कोटी श्लोक हवे, काय करावं. महादेव म्हणाले की सोपं आहे. किती आहेत? 100 कोटी. किती जणांमध्ये वाटायचे? प्रतिनिधी म्हणून 3 जण आले, 3 वाटायचे. कशी वाटणी करणार? 33 कोटी 33,33,333 श्लोक. आता उरला एक श्लोक. संपूर्ण रामायण हे अनुष्टुप छंदातलं आहे. अनुष्टुप छंदामध्ये 32 अक्षर. पुन्हा प्रश्न आला की घे आहे 33 असते, 11 वाटून दिले असते, प्रश्न सुटला असता. पण आता इथे आहे 32. महादेव म्हणाले की ठीक आहे, मी इतकी मेहनत करतोय ना, तर तुम्हाला मी 10 वाटतो. उरलेले जे 2 अक्षर आहेत ते 2 अक्षर तुम्ही माझ्याकडे ठेवा, माझ्या मेहनतीचं फळ म्हणून माझ्याकडे ठेवा. त्या तिघांनाही वाटलं की अरे बाबा काय ठीक आहे, इतके कोटी आपल्याला मिळतात आहे, 2 अक्षर दिले तर काय इतका मोठा फरक पडणार आहे. आणि ते 2 अक्षर महादेवाने ठेवून घेतले आणि ते 2 अक्षर होते राम. आता राम, त्या सगळ्या श्लोकांमधून राम काढून घेतला, उरणार काय आहे ही महती आहे. सेतुबंधनाच्या वेळेला असंच एकदा आपल्याला माहिती आहे की काय केलेलं आहे की त्या सगळ्या वानर सैन्याने दगडांवर राम लिहिला आणि दगड टाकला, तरंगला तो. राम हे सगळं बघत होते. आश्चर्य वाटत होतं की इतके जड जड दगड केवळ फक्त माझं नाव लिहिलेले तरंगत आहे. तरंगत आहेत. अशा पद्धतीने जेव्हा त्यांना असं म्हटलेलं आहे, त्यांनी रात्र झाल्यानंतर कोणी नाही तिथे असं बघून एक दगड टाकला. दगड टाकल्यावर दुबुक्कन आवाज आला आणि तो खाली गेला. फजिती झाली. इकडे तिकडे कोणी आहे का बघितलं, मागे खुदकन हसण्याचा आवाज आला. मागे बघितलं तर हनुमंत म्हणाले की तू बघितलंस? म्हणे हो. हनुमंतांना म्हणे तू बघितलंस? हो बघितलं. कसं का झालं? तर म्हणे अरे, ज्याच्यावर तुमचं नाव आहे, जो तुम्हाला धरून आहे, तो तरंगून जाणार आहे, भवसागर पार होणार आहे. ज्याला तुम्ही सोडलं तो बुडणारच आहे ना. असं हे रामाचं चरित्र आहे. का इतकं आपण ते अनुकरणीय का आहे किंवा काय आहे त्याच्यामध्ये श्लोकात सांगितलेलं आहे. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकेकम अक्षरम पुंसा महापातक नाशनम. एकेका अक्षराचं नुसतं एक अक्षर, त्या रघु चरित्रातलं एक अक्षर महापातकाचा नाश करणार आहे. वाल्याचा वाल्मिकी आपण बघितलेलंच आहे. नारदाने सांगितलं त्याला की तू राम राम नामाचा जप कर, तुला जर पश्चाताप होतोय तर राम नामाचा जप कर. राम नाम म्हणता येईना. नारदाने जेव्हा घरी पाठवलं होतं तो बायकोशी बोलला, आपल्या पित्याशी बोलला, वडिलांशी आईशी बोलला. त्याच्या पूर्ण बोलण्यामध्ये र किंवा म आला नसेल का? आला होता. मग तरी सुद्धा नारद म्हणतात आहे की तू राम नामाचा जप कर. म्हणता येत नाही, कारण राम नामाचा जप करायला किंवा राम नाम म्हणायला सुद्धा भाग्य लागतं. मग काय करायचं? मरा मरा म्हण, हरकत नाही, मरा मरा म्हण आणि मरा 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 जप करी सदा. अशा पद्धतीने त्या वाल्याने जप केला आणि काय केलेलं आहे, त्याचा उद्धार झाला. असा विचार केला नाहीये परमेश्वराने की अरे मी तर रममाण करणारा राम आहे आणि हा मला मारणारा ठरवतोय. नाही, विचार केला नाही. नुसताच विचार केला नाही, नुसता अनुग्रह नाही केला, तर पूर्ण वाल्मिकीचा उद्धार केलेला आहे. कशा पद्धतीने उद्धार केलेला आहे? यावत स्थास्यन्ति गीरयः सरितश्च महातले तावत रामायण कथा लोकेषु प्रचरिष्यति. 1, 2 नाही, आजपर्यंत आपल्याला रामचरित्र माहिती आहे. नित्य नूतन राम आहे. आज नाही, अजून कितीतरी 1000 वर्ष पर्यंत राम राहणार आहे. आणि जोपर्यंत रामाचं नाव राहणार आहे, रामचरित्र राहणार आहे, तोपर्यंत वाल्मिकी सुद्धा राहणार आहे. इतकं अजरामर केवळ एका नामाच्या स्मरणाने केलेलं आहे. रामाचं जीवन म्हटलं की अतिशय कशा पद्धतीने वागावं, तर रामादिवत वागावं. काय प्रत्येक जीवनाचा प्रत्येक टप्पा आपल्या असा आहे की त्याच्यामध्ये कसं वागावं याचं उत्तर रामायणामध्ये मिळणार नाही असं होत नाही.
आदर्श पुत्र, आदर्श पिता, आदर्श पती, आदर्श शत्रू, आदर्श मित्र आणि सगळ्यात मोठं याच्यामध्ये एक दिसतंय आपल्याला सामाजिक समरसता. वेळ फार मला थोडासा दिलेला असल्यामुळे ताबडतोब मला ह्याच्यावर जावं लागतंय. सामाजिक समरसता. आदर्श पुत्र का म्हटलेलं आहे? आपण विचार करू, एखाद्या गोष्टीचं प्लॅनिंग आपण केलेलं असेल, बस आता सगळी तयार झालेली आहे, वेळेवर पाहुणे आलेले आहेत, होतो की नाही हेरमोड सगळ्यांचा, लहानांचा आणि मोठ्यांचा सुद्धा. आता आत्ताच यायला पाहिजे होतं. वास्तविक आता आपण आजचं उद्या करू शकत असतो, पण या ठिकाणी सगळी अयोध्या सजलेली आहे. उद्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे. माझं मन, रामाचं मन सुद्धा थोडंफार पाणी आनंदला गेलेलंच आहे. आणि अशा वेळेला सांगितलं जातं की तुला राज्याभिषेक नाही होणार आहे, तुला 14 वर्षाचा वनवास होणार आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम. काय झालं असतं आपलं? एक तर कोलमडून पडलं असतं, नाही तर डांबलं असतं पित्याला. काही आपल्याला इतिहासामध्ये अशी उदाहरणं सापडत नाही, याच्यातला भाग नाही आहे. डांबलं असतं पित्याला. अयोध्या तर तयारच होती आणि अयोध्येच्या हृदयामध्ये सुद्धा राम होते. काही फारसं वावगं झालं नसतं आणि छान पद्धतीने त्यांनी राज्य केलं असतं, पण तसं केलं नाही. असं केलं असतं तर रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. हे त्यांचं जे ब्रीद होतं, घोषवाक्य होतं रघुकुळाचं, त्याला कुठेतरी कलंक लागला असता. दशरथावर हा कलंक लागला असता आणि त्याचं कारण मी राम झाले असते. आणि त्यामुळे अगदी शांत मनाने त्यांनी तो जो आज्ञा आहे पितूची, ती त्यांनी अतिशय शांत मनाने स्वीकारली. आणि कौसल्या माता जेव्हा सगळ्या रामाच्या राज्याभिषेकाची तयारीच्या आनंदामध्ये होती आणि त्यावेळेला तिथे जाऊन त्यांना सांगायचं होतं की नाही, माझा राज्याभिषेक नाही, उद्या मला वनवासात जायचं आहे, वनामध्ये जायचं आहे. कसं वर्णन केलेलं आहे त्यामध्ये? पिता देही मम कानन राजू. त्या काही मला पाठवलं, हा असं नाही. पिता देही मम कानन राजू. अगं आई, मला पित्याने काय केलेलं आहे? मला त्या वनाचा राजा केलेला आहे, वनात पाठवलेला आहे. माझा राज्याभिषेक नाही, काही नाही. ह्याला म्हणायचं आदर्श पुत्र, मर्यादा पुरुष. कुठेही त्यांचा संयम, त्यांची मर्यादा ढळलेली नाही. आणि आपल्या इथे नश्वर असलेल्या, काहीच काळ टिकणाऱ्या अशा संपत्तीसाठी आपण वाद करतो, भावाभावामध्ये भांडण होतं. त्या ठिकाणी आपल्याला हे रामाचे आदर्श दाखवावे लागतील. भरतामध्ये आणि रामामध्ये सुद्धा वाद झालेला आहे. कुठे झालेला आहे वाद? जेव्हा राम गेलेले आहेत चित्रकूट पर्वतावर वनवासामध्ये आणि भरताला कळलं की ताबडतोब भरत गेलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये वाद कशाचे होतात आहे? भरत म्हणत आहे की तुम्ही अयोध्येला चला, अयोध्येला तुम्ही राज्यकारभार सांभाळा, तुमच्या ऐवजीचा वनवास मी भोगतो. आणि राम म्हणतात आहे की नको, ते तुझं ठिकाण आहे, त्या ठिकाणी तू राज्यकारभार कर. मग मनामध्ये असं होतं का? हां, म्हटलेलं आहे ना, आता कैकेयीची इच्छा होती ना, आता कर राज्यकारभार आणि तुझी कशी फजिती होतं ते पाहतो मी. नाही, असं केलेलं नाही आहे. त्याच चित्रकूट पर्वतावर रामाने भरतांना राजा कसा असावा, राजाचे कर्तव्य काय आहे आणि राजा कसा नसावा हे सांगितलेलं आहे. म्हणजे तू जितके वर्ष तू आता राज्य करणार आहे तेवढे वर्ष तू चांगल्या पद्धतीने राज्य करावं, अशा पद्धतीने रामांनी भरतांना समजावून सांगितलेलं आहे. हे बंधुप्रेम आहे. आणि रामांना खरं सांगायचं तर वनभ्रमण 2दा झालेलं आहे. रामामध्ये सगळे आदर्श गुण बघून विश्वामित्रांनी त्यांना राजाचे कशा पद्धतीचा राजा असावा, आदर्श राजा कसा असावा, प्रकृती रंजनात राजा कसा असावा, हे परिपूर्ण या गोष्टींनी परिपूर्ण करण्यासाठी विश्वामित्रांनी पहिल्यांदा त्यांना नेलेलं आहे. आणि दुसऱ्यांदा बिलकुल विरुद्ध, याला राजा आयुष्यात कधीच होता येऊ नये म्हणून कैकेयीने पाठवलेलं आहे वनवासामध्ये रामाना. वास्तविक पाहता राम वन गए इसीलिए बन गए. रामाचा वनवास नसता काय झालं असतं? रघुकुळामध्ये वास्तविक पाहता रामाचा जी पिढी आहे ती 39वी आहे. त्याच्या आधी पण खूप पराक्रमी राजे होऊन गेलेले आहेत. किती जणांना आठवतात, किती जणांना माहिती आहे. पण राम मात्र सगळ्यांना माहिती आहे, कारण त्यांनी जो वनामध्ये संघटनाचा कार्य जे काम केलेलं आहे, त्या ठिकाणी जे अधर्मावर धर्माचा विजय, अधर्म म्हणजे रावण, आणि रावणाला मारण्यासाठी म्हणून
हे जे सगळं संघटन केलेलं आहे तो कोणत्या जातीचं आहे, कोणत्या स्तराचा आहे, ते स्त्री आहे का पुरुष आहे, तो श्रीमंत आहे का गरीब आहे, याचं भान ठेवलेलं नाही. त्याच्यामुळे जात महत्वाची नाही, धर्म महत्वाचा आहे हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. संपूर्ण सगळ्या लोकांना संघटित करण्याचं मोठं काम त्यांनी केलेलं आहे. आणि हे खूप मोठं सामाजिक समरसता म्हणजे रामाचं जीवनच जणू काही असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. आणि आणखीन एक, वेळ फार कमी मिळालेला आहे त्याच्यामुळे आणखीन एक म्हणजे स्त्रियांचा उद्धार. आपल्याला माहिती आहे की शबरीचा उद्धार केलेला आहे रामाने, आणि दुसरा महत्वाचा उद्धार, हे थोडं महत्वाचं असल्यामुळे मी थोडा वेळ आणखीन 5 मिनिटं घेते. अहल्येचा उद्धार झालेला आहे. पश्चातापामध्ये दग्ध असलेली आहे अहल्या. तिला काय केलेलं आहे, थोडंसं आपण सिरियलमध्ये पाहतो आणि त्यामुळे आपल्या मुलांची मानसिकता तयार होते. आणि काय म्हणतात मुलं, रामाने जादू केली, दगडातून बाई तयार झाली. नाही नाही, शिलावत असा शब्द आहे वाल्मिकी रामायणामध्ये. वत म्हणजे प्रमाणे, दगडाप्रमाणे जर बहिष्कृत केलेली आहे तर तिचं जीवन दगडाप्रमाणेच होणार आहे. आणि पुन्हा रामा चरण तुझे लागले आज मी शापमुक्त झाले. गीत रामायणामध्ये गाणं अप्रतिम गाणं आहे, पण तसं झालेलं नाही. राम संस्कारी आहे, स्त्रियांचा आदर करणारे आहेत. चरण लावतील का? नाही. राम आणि लक्ष्मणाने अंब म्हणून त्या अहल्येचे चरण स्पर्शलेले आहे आणि तिचा उद्धार केलेला आहे. महत्वाचं काय आहे, महत्वाचं तिचा स्वाभिमान पुन्हा तिला मिळवून देणं. स्त्रियांचा उद्धार हा अतिशय महत्वाचा भाग आहे, पण हा उद्धार कोण करतो याला पण खूप महत्व आहे. त्यामुळे हे रामाने काम केलेलं आहे. खूप मोठं काम आहे त्यांचं, खूप वेगवेगळे पैलू त्यांचे आपल्याला मांडता येतील, परंतु इथे फार वेळ कमी आहे. त्यामुळे इथे मी आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद ताई. शब्दांच्या या ताकदीने मने आमची जिंकली, विचारांची ही मशाल काळजात आमच्या पेटवली. यानंतर संतांची आशीर्वाद